हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? म्हणजे चल, आज इथे बनवला किन्नावा राईस व्हेजेस टाकून, आणि चिकनही व्हेजेस टाकूनच बनवलेलं आहे. वेट लॉस करण्याची खूप छान रेसिपी आहे. तर दुसऱ्या घरी जाऊन मी बनवलेला आहे डाळ राईस. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्कीच सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बघू शकता राईस किती कमी खातात. आणि इथे कॉर्नची ग्रेव्हीची भाजी आणि सोबत डाळ, फुलके आणि राईस. हे गुजराती लोक आहेत, त्यांच्याकडे रोज डाळ असते. राणे मॅडमचा शेक बनवला, तो शेक मीही घेते, खूप छान आहे. आणि ते भरलेली शिमला मिरची केली, नाचण्याची भाकरी केली. त्यांचं शेड्यूल चेंज होत राहतो सारखा हप्त्याने. आणि तर घरी येऊन मी फ्रेश बनवला आहे. फ्रेशशिवाय दिवसच जात नाही. या माझ्या मुली पण घेतात. खूप एनर्जी येते त्याने, खूप आपल्याला एनर्जी छान राहते, टिकून राहते दिवसभर. दिवसातून 2-3दा तरी मी घेतेच. इथं मी बनवले व्हेज कोल्हापुरी. व्हेज कोल्हापुरीमध्ये घेतले टमॅटो, कांदा, काजू, आलं लसूण आणि मोठ्या लालवाल्या मिरच्या सुक्या, त्या सगळ्या सॉटे करून टाकायच्या तेलामध्ये. आणि मग मिक्सरला ग्राइंड करून त्याची पेस्ट तयार करायची. लगेच झटपट होणारी भाजी आहे. इथं मी घेतली शिमला मिरची, फ्लावर आणि पनीर, आणि थोडा एखादा कांदा कापून असा चौकन टाईप त्याला सॉटे करायचं तेलामध्ये. जास्त शिजवायचे नाही, थोडे क्रंची सारखं करायला पाहिजे. तर ते छान. पनीर पण फ्राय करायचं आहे. आता इथे तडक्याची तयारी केली आहे. तडक्यामध्ये टाकलं मी तेजपत्ता, काली मिरी आणि दालचिनी, हे सगळं टाकून आपली ग्रेव्ही केलेली आहे. मसाला तो टाकून द्यायचा, कांदा टमॅटोचा. तो मिक्सरला बारीक करून मस्त तेलामध्ये सोडून 10-15 मिनटं परतून घ्यायचा. आणि मग ते सगळं आपलं मिश्रण फ्राय केलेलं आहे भाजी ते टाकून 10 मिनटामध्ये सोडून द्यायचं. ते होऊन जाणार पटकन. बघितली ना, झटपट आपली रेसिपी. व्हेज कोल्हापुरी. हेच हॉटेलमध्ये खाल तर किती महाग आहे, तेच घरी बनवून खावा मस्तपैकी. भरपूर होते आणि मस्त लागते. माझ्या मुलीला तर खूप आवडली. तिने डब्यात पण नेली हीच भाजी. परत बघू शकता अशी आपली व्हेज कोल्हापुरी. कलर बघा किती छान सुंदर. तर अशी आपली ग्रेव्हीची भाजी झाली कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी. बघू शकता किती सुरेख कलर आलेला आहे, किती छान. आता झाली आमची जेवणाची वेळ, तर मी पटकन जेवणाचे ताट तुम्हाला दाखवते. तर बघू शकता किती छान कसुरी मेथी वरून टाकली. मस्त 10-15 मिनटात रेडी होते. तर ही अशी व्हेज कोल्हापुरी. तुम्ही मटरही टाकू शकता. मी मटर नाही टाकले, नव्हते माझ्याकडे, तर मी मटर नाही टाकले. तर बघू शकता अशी व्हेज कोल्हापुरीची भाजी झालेली आहे. सोबत वरण केलेलं आहे. हे माझं जेवणाचं ताट. सॅलॅड, मध्ये काकडी, कांदा, टमॅटो, हिरवी फ्राय केलेली मिरची, पनीर, ही आपली व्हेज कोल्हापुरी, आणि डाळ आणि चपाती. एकच चपाती खाते. हे आम्ही स्मूदी केलेली